मामा तुम्हासनी सोडून म्या कुठं बी जाणार नाही। असं कसं? लगीन करायचं नाही का? हा होय। अरे होणारी बायको वाट बघत बसली असेल घरला। मामा आजवर मी महादेवाची जी पूजा केली त्याचं फळ मला मिळालं बघा। देवाचा सहवास लाभला, तुमच्या संग राहता आलं, तुमची सेवा करता आली। होय मामा, हे ऋण आम्ही कधी बी विसरणार नाही। आम्हीच काय आमच्या पुढल्या पिढ्या बी विसरणार नाही। होय मामा। विक्रम लग्नात अक्षता टाका येणार आहे बरं का म्या। होय मामा, तुम्ही जर लग्नाला आलं नाही तर म्या लग्नाला उभाच राहणार नाही बघा। म्या तर येईनच रे, पण नाही आलो तर लगीन थांबू नगस। ते काय नाही, तुम्ही लग्नाला यायलाच पाहिजे। अरे तुझ्यागतच एखाद्याला जर माझी गरज असेल तर तिकडे जाऊ का तुझ्या लग्नाला येऊ? हा लगीन कर, सुखात राहा आणि घरच्यांची काळजी घे। होय। मामा आम्ही पुण्यांदा भेटायला येऊ बर का? होय जाऊ आता। बर येतो आम्ही। भाई काळजी घ्या आणि आता सून येणार आहे तेव्हा आराम कर बघा। वय पर तुम्ही लग्नाला यायचं बर का? म्हणजे मामांचं काही सांगता यायचं नाही, पण तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे। भाई चला येतो। तात्या निघू का? जा बाबा, आता का बाळू मामाला आमंत्रण दिलं आम्हाला नाही दिलं? अहो तुम्ही बी यायचं आहेच की। हा अरे तात्या हे गेल्यावर तू बी जाशीलच की। हा टीव्ही आहे म्हणा। समद्यानी लग्नाला यायचं आहे। हा चला येतो। वय वय बर येतो। अरे तुम्हासनी काही वेगळं सांगाय पाहिजे का? ए निघा रे, जा घरी। तात्या तू बी जा। हा आज मी बी जाऊ? मग का आता घरला येतो का? अरे समजा सामान सुमान उतरायचं नाही होय? मला काय उतरवता येईना वय? नाही नाही, समजा सामान उतरून मेंढ्या बिंड्या व्यवस्थिशीर बांधून मगच जाईन म्या। तात्या ऐकणारच आहे असं सांगताय तुम्ही? मग ते बी आहेच म्हणा, तो काय ऐकणारातलं नाही। चल बाबा। ए तुम्ही निघा रे। काय निघा तुम्ही, जा म्हणलं। ए तात्या तू नका सांगू सामासनी, आम्ही बी येणार आहे। आम्ही येणार तिथं काय जेवण आहे काय? जावा म्हणा जावा, आम्ही पण येणार। ए बाळू सांग ना त्यांना। म्या काय सांगणार बाबा, ते काय ऐकणार नाहीत। इतक्या दिसतोय संग राहून तुझ्यासारखे झाले आहेत। चला समधीत जाऊया। चला चला चला। आहे बा आता वरडणार, लय चिडला बी असं। अरे पण आनंदाची बातमी सांगितली ना की होईल राग कमी। थांब पाटील, ओ पाटील हायसा का घरात? आलो आलो। अरे वा 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 वा, झालं का दर्शन व्यवस्थित? हा भाई दर्शन बी झालं आणि देवीने आशीर्वाद बी दिला, पोराचं लगीन होईल म्हणून। बा आतापासून मी लग्नाला तयार नव्हतो ना, पण आता मी लग्नाला तयार आहे। अरे माझा वाघ वार, काय सांगायचं पाटलीनबाई तुम्हाला, चमत्कारावर चमत्कार होतो राव। म्हणजे अजून काही चमत्कार झाला होय?
सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. तुम्ही यायच्या अगोदर न ते कागलचे रावसाहेब शेतकरी म्हणून आहेत गायकवाड, ते आले होते आपल्या इक्रमसाठी त्यांच्या पोरीचं स्थळ घेऊन. आणि आसामी मोठी ना, म्हणजे 100 एकर जमीन, हे मोठा वाडा, हे मोठी हिर, आणि महत्वाचं म्हणजे पोरगी त्यांची देखणी तुम्हाला पाहिजे तशी. आता आपलं पोरग लग्नाला होय म्हणते, त्यांच्याकडे पोरगी. आता हे चमित करण्याचं काय सांगा बरं तुम्ही. हा वय पण हे समद बाळू मामांच्या मुळे होतं, एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही, होय होय होय. नाही, मला आधी पटलं नव्हतं, पण आता माझी चूक मला नाही का समज. कधी एकदा बाळू मामाच्या पायावर डोकं ठेवतो असं झालंय मला. ते तर करायचंच आहे. अहो तुमच्यासाठी बाळू मामांचा भंडारा द्या आणला, द्या 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 घ्या लावून द्या. द्या द्या द्या. आणि हे बघा, मामांचा आशीर्वाद आहे, देवीचा आशीर्वाद आहे, आता समद नीट होणार. बर पाटलीनबाई, चांगल्या कामाला येऊ नको. कसं करायचं, कधी करायचं तेवढं मला सांगा आता. आपण असं करू, म्हणजे बघायचा कार्यक्रम उरकून घेऊ. हा तुम्ही लगोलग त्याची सांगावं धाडा, आणि नंतर बाळू मामाशी जाऊन भेटू. हा, मला कधी एकदा भेटतो असं झालं बरं का बाळू मामा. अव येळ आली की तेच तुम्हाला बोलवून घेत्याल. नाही नाही, त्यांना सांगावं धाडतो. ते आता मला असं झालं की एवढं चांगलं सगळं आपल्या आयुष्यात होईल असं वाटलंच नव्हतं ना मला. खरंच बाळू मामाची कृपा मानायची बर का. वाघ ये रे माझा वाघ, आले. आयो अगं काय किती दिवस हा गेला तर तिकडच वय काय सांगावं नाही काय नाही. अगं आता मी तरी काय करणार. हे म्हणले चल की चालले, हे म्हणले थांब की थांबले. आता यांची समधी काम झाल्यावर निघालो बघ. म्हणजे तिकडं बी काय घोळ घातला का बाळून. अयो गोळबीळ नाही घातला बाळू ना काही. बोललास का मधी. आणि आता जाऊन आला ना, मग जावा की आता. जाणारच आहे, समजा सामान उतरून घेईन मग जाईन ना. नीट जाऊन आला ना भाई. आणि तुझ्या समद्या मेंढ्या माघारी आणल्या आहेत, मोजून घे. नुसत्या माघारी नाही आणल्या, त्या खाऊन पिऊन टम करून आणल्यात बघा. आणि बर का, तुझ्या लेकीला काय बी त्रास होऊन दिला नाही. वाटल्याच विचार तिला. ते जाऊ दे, तुम्ही आला यातच माझ्या जीवात जीव आला आहे बघ. ज्यासाठी गेला होता ते झालं का. ते आता ह्याच निष्ठावं. त्या पाटलीनं पोराला घेऊन गेला होता संघ, ते कुठं आहेत. ते गेले त्यांच्या घरला. झालं का त्यांचं काम. म्हणतात तर खरं आता लगीन होईल म्हणून, पर बघू. बरं असू दे, ह्या भाकऱ्या टाकती, गरम गरम भाकऱ्या खाऊन घ्या. हा होय. बरं तुमचं चालू द्या, आम्ही सामान उतरतो आणि जातो. हा तात्या, तुला कामाची सवय नाही. पाय दुखत असताना होतो जा. तुला मध्ये मध्ये बोलायचं कोण शिकलं रे. अरे तुझ्याकडंच की, आणखीन कुठनं. बरं बाळू जातो. हा
बघता काय म्या माझ्या डोळ्यानं चमत्कार बघून आलो. अव ज्याचं आयुष्य वाया गेलं होतं अशाला तिने संसारात